मैत्रिणींनो, उन्हाळा आला की घाम येतो आणि घामामुळे मान, काख यामध्ये ना घर्षण निर्माण होऊन मळ साठून किंवा सूर्याला जास्त एक्सपोज झाल्यानंतर काळवंडलेपणा येत असतो, काळी ती स्किन पडत असते आणि त्यामुळे अगदी आपला चेहरा, आपली पर्सनॅलिटी सगळं खूप विचित्र दिसायला लागतं. मग असे कोणते प्रोडक्ट आहेत, असे कोणते घरगुती उपाय आहेत जे तुम्ही करू शकता, जे तुमच्या काखेतील, मानेतील काळवटपणा काढून टाकतील आणि तुमचा उन्हाळा खूप छान करतील? त्याचाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर यावरती काही घरगुती उपाय मी तुम्हाला सांगते आणि काही असे रेडीमेड प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी काही रेडीमेड प्रोडक्टची तुम्हाला नावं सांगते, जी तुम्हाला अगदी क्विक रिझल्ट देतील आणि बाजारामध्ये ऑनलाईन ते अगदी सहज अवेलेबल आहेत. असे सगळे प्रोडक्ट्स आहेत. यामध्ये आहे नंबर 1 कोजिक ऍसिड किंवा ग्लायकोलिक ऍसिड क्रीम. ही रसायनं त्वचेला ना काळवटपणा घालवण्यासाठी विशेषतः ओळखली जातात. उदाहरणार्थ ग्लायकोलिक किंवा कोजिक ऍसिड सारख्या ज्या क्रीम्स आहेत त्या तुम्ही वापरण्याआधी थोड्या पॅच टेस्ट करा. मात्र त्या तुम्ही अगदी मनसोक्त वापरू शकता. मी सुद्धा अनेक असे रोलॉन्स किंवा अनेक अशा क्रीम्स वापरते ज्या माझ्या मानेच्या किंवा काखेच्या काळवटपणाला काढण्यासाठी किंवा लाईटन अप करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र हे दोन्ही प्रोडक्ट वापरण्याआधी मी जसं सुरुवातीला म्हटलं, पॅच टेस्ट करा. म्हणजे कानामागे थोडंसं लावून बघा, काही रिॲक्शन नाही झाली तरच तुमच्या त्या सेन्सिटिव्ह पार्ट्सना लावा. नंबर 2 अंडरआर्म रोलॉन्स. सध्या ना बाजारामध्ये खास काळवंडलेल्या काखेसाठी म्हणजे स्किन ब्राईटनिंग रोलॉन्स अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत. यामुळे काय होतं, घाम तुम्हाला कमी येतो, दुर्गंध कमी येतो आणि काळवटपणा जो आहे तो सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते. याचे अनेक प्रोडक्ट्स आहेत, जसं की बॉडी वाईजचं आहे, त्यानंतर विशकेअरचं सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे रोलॉन, जे अत्यंत उत्तम परिणामकारक आहे, जे तुम्ही वापरू शकता. नंबर 3 एक्सफोलिएटिंग बॉडी वॉश. आता असे काही बॉडी वॉश सध्या मार्केटमध्ये आहेत ज्यामध्ये ना सॅलिसिलिक ऍसिड किंवा लॅक्टिक ऍसिड असतं. ते वापरल्यामुळे मानेवरची जी डेड स्किन आहे ना ती निघून जाऊ शकते, ज्यामध्ये बारीक बारीक स्क्रब सारखे छोटे छोटे दाणे असतात, जे एक्सफोलिएट आपली त्वचा करतात आणि डेड स्किन काढून टाकतात. तर हे जे काही तुम्हाला मी काही प्रोडक्टची नावं किंवा काही इन्ग्रेडियंटची नावं सांगितली ना, ती अगदी रेडीमेड तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये मिळतील. पण त्या व्यतिरिक्त काही घरगुती आजीके नुसके सुद्धा मी तुम्हाला सांगते, जे यावरती एकदम 10 on 10 काम करतात. यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे आपला बटाटा. बटाट्याचा रस हा अगदी उत्तम काम करत असतो, कारण बटाटा हा एक नैसर्गिक ब्लिचिंग एजंट मानला जातो. बटाट्याचा रस मानेला आणि काखेला लावून 15 मिनिटं ठेवा आणि नंतर धुवून टाका. बघा, परिणाम त्याच्यावरती तुम्हाला दिसून येईल. नंबर 2 आहे बेकिंग सोडा आणि पाणी. बेकिंग सोडा नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करतो. त्याची पेस्ट बनवून काळवंडलेल्या भागावरती हलक्या हाताने मसाज करा. यामुळे साचलेली घाण जी आहे, मळ जो आहे तो निघून जाईल. यानंतरचा जो पॅक आहे तो म्हणजे दही आणि बेसन, जो अगदी पूर्वपार सांगितलेला आहे. दही त्वचेला थंडावा देतो, तर काळवटपणा सुद्धा दूर करतं. दह्यामध्ये थोडंसं बेसन मिसळलं तर त्याचा पॅक बनतो आणि तो सुकल्यानंतर कोमट पाण्यानं धुवा. बघा, तुमचा टॅन सुद्धा कमी होईल. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे टोमॅटो आणि लिंबाचा रस. टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात, जे टॅनिंग घालवण्यासाठी अत्यंत गुणकारी असतात, जो तुम्ही चेहऱ्याला सुद्धा लावू शकता. त्यासाठी काय करायचं, टोमॅटोचा गर घ्या, त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस मिसळा आणि हा सगळा जो काही रस आहे तो एकत्र करा. चेहऱ्याला, तुमच्या कुठल्याही भागाला लावा आणि 20 मिनिटं ठेवून झाल्यानंतर धुवून टाका. यामुळे त्वचेचा रंग सुद्धा तुमचा उजळेल. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे काकडीचा रस. आता उन्हाळा आला की काकडीला खूप जास्त प्राधान्य आपण देतो आणि ऑल सीझन मिळणारी अशी ही काकडी आहे. काकडी त्वचेला थंडावा देते आणि काखेतील जळजळ कमी करून काळवंडलेपणा जो आहे तो सुद्धा घालवते. काकडी किसून तिचा रस काढा. कापसाच्या मदतीनं हा रस मानेवर, तुमच्या काखेवर लावा आणि सुकल्यानंतर धुवून टाका. म्हणजे थंडावा सुद्धा मिळेल. बरेचदा आपण एखादा टाईट कपडे घातल्यानंतर घासलं जातं आणि त्याच्यामुळे खूप रेडिशनेस होतो, त्याच्यावर सुद्धा काम करतो, कारण सेन्सिटिव्ह स्किनवरती हा अत्यंत परिणामकारक आहे. पुढचं आहे ते म्हणजे रॉ पपया, अर्थातच कच्ची पपई. पपईमध्ये पपेन नावाचा एन्झाईम आहे, जे मृत त्वचेला काढून टाकण्यासाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं. कच्च्या पपईचे अनेक असे गुणधर्म आहेत. तुम्ही काय करायचं, त्याचे छोटे छोटे तुकडे करा, त्याची पेस्ट करा, त्यात थोडंसं पाणी मिसळून ते मानेला लावा आणि 20 मिनिटात ठेवून झाल्यानंतर धुवून टाका. पुढचा अगदी बेस्ट पर्याय आहे तो म्हणजे मसूरची डाळ आणि दूध. हे मिश्रण नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करत असतं. मसूरची डाळ स्किन ब्राईट करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. मसूरची डाळ रात्रभर भिजवत घाला, सकाळी दुधासोबत थोडीशी वाटून त्याची पेस्ट करा.
ही पेस्ट 5 ते 10 मिनिटं चेहऱ्याला लावून छान मसाज करा आणि धुवून टाका. बघा त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल. मानेवर आणि काखेमध्ये साचलेला जो काही मळ आहे त्याच्यावरती सुद्धा अत्यंत 10 on 10 काम करते. लास्ट बट नॉट द लिस्ट, ओट्स आणि दही. आता हा पण एक ना स्क्रब म्हणून काम करत असतो. जर त्वचेवर खूप जास्त डेड स्किन साचली असेल, इथे खूप जास्त काळवंडलेपणा असेल, तर हा एक उत्तम स्क्रब आहे. ओट्सची पावडर तुम्ही करू शकता आणि त्यात थोडंसं दही मिसळा, म्हणजे त्याचा एक पॅक बनेल आणि 10 मिनिटं ते ठेवा. हळूवार वर्तुळाकार असं त्याला मसाज करा, म्हणजे याचा खूप छान फायदा होईल. मला असं वाटतं हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा तुम्ही अगदी घरच्या घरी स्वस्तात मस्त असं वापरून तुमच्या अगदी त्वचेला छान करू शकता. मात्र हे वापरत असताना काही तुम्हाला टिप्स सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत. मुळात आपलं हे काळवंडलेपणा मानेवर काखेवर का होतो, कारण आपण घट्ट कपडे वापरतो. काखेमध्ये घर्षण होऊन त्वचा काळी पडू शकते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुती आणि थोडेसे सैल कपडे वापरण्यावर भर द्या. दुसरं म्हणजे सनस्क्रीनचा वापर. आपण जसं बाहेर पडताना चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो तसं मानेला लावायला विसरू नका. घराबाहेर पडताना मानेवर सुद्धा SPF 30+ असलेलं सनस्क्रीन नक्की लावलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे डिओड्रंटचा थेट वापर. परफ्यूम किंवा डिओड्रंट थेट त्वचेवर फवारणं टाळा, कारण त्यातलं जे अल्कोहोल आहे त्याच्यामुळे त्वचा काळी पडू शकते. कपड्यांवर स्प्रे करणं जास्त सुरक्षित आहे. याला ऑप्शन आहे तो म्हणजे अंडरआर्म रोल ऑन, जो तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर आता हे जे सगळे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले, घरगुती सुद्धा प्रोडक्ट, त्याची बऱ्याच लोकांना ॲलर्जी असते. त्यामुळे कुठलंही प्रोडक्ट वापरण्याआधी त्याची पॅच टेस्ट करा, म्हणजे कानामागे किंवा अगदी मानेला थोडंसं लावून बघा कोपऱ्यामध्ये, त्याची काही त्रास होत नसेल तरच संपूर्ण त्या भागाला लावा. आणि विशेष म्हणजे याचा सगळा परिणाम तुम्हाला पाहायचा असेल तर हा आठवड्यातून 2 ते 3 वेळा कुठलाही यातला जो उपाय आहे तो केला पाहिजे. त्याच्यात सातत्य असलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे लिंबू आणि बेकिंग सोडा वापरल्यानंतर त्वचा ही कोरडी पडू शकते, त्यामुळे धुतल्यानंतर हलकं मॉइश्चरायझर किंवा कुठल्याही प्रकारचं ॲलोवेरा जेल लावायला विसरू नका. या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत याचं जर तुम्ही पालन केलं तर मला असं वाटतं की हा जो सगळा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती तुम्ही बऱ्यापैकी काम करू शकता. अगदीच जर त्याचा तुम्हाला त्रास होत असेल, काहीच परिणामकारक वाटत नसेल तर डर्मॅटॉलॉजिस्टकडे नक्की जा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करा.